फिल्म प्रोड्युसरची संघटना इम्पानं पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्याच्या निर्णयाला बॉलिवूड स्टार सलमान खाननं आव्हान दिलंय। पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांवर केलेली कारवाई योग्य असली तरी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणं अयोग्य असल्याचं सलमानचं म्हणणं आहे। पाकिस्तानी कलाकार भारत सरकारच्याच परवानगीनं व्हिसा घेऊन भारतात येतात, त्यामुळे बंदी घालणं अयोग्य असल्याचं सलमाननं नमूद केलंय। सलमान खानच्या भूमिकेला प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनीही पाठिंबा दर्शवलाय। पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ सलमान खान पुढे आल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। जो होना चाहिए था वो अमल और पीस का होना चाहिए था। अब ये हो गया है तो ऑब्वियसली एक एक्शन का रिएक्शन तो होगा ही। सो बट इन दिस डे इन दिस एज आई थिंक कि अगर प्यार मोहब्बत अमन से रहे तो बेटर होता सबके लिए। टेररिस्ट थे ना, तो प्रॉपर एक्शन था। वो कलाकार हैं, ये दो अलग अलग सब्जेक्ट्स हैं। वो टेररिस्ट थे, ये कलाकार हैं। आप क्या मानती हैं कि कलाकार टेररिस्ट हैं? वीजा लेके आते हैं, कौन देता है उनको वीजा? हमारी गवर्नमेंट देती है उनको वीजा। वर्क परमिट हमारी गवर्नमेंट देती है उनको। वो लोग यहाँ पर जो आर्टिस्ट है वो तो आए हैं क्योंकि कोई फिल्म प्रोडक्शन कंपनी ने उनको बुलाया है उनके फिल्मों में काम करने के लिए, तो उनका क्या दोष है इसमें? ऐसी उनकी गवर्नमेंट जो है, वी हैव अ प्रॉब्लम विद देयर गवर्नमेंट एंड देन दे हैव बीन बॉर्डर skirmishes and problems. What has that got to do with the individuals? सलमान खानच्या या भूमिकेवर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी टीका केली आहे। पाकिस्तानी कलाकारांना मनसेचा विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे। बजरंगी भाईजानचे डिरेक्टर कबीर खान हे जेव्हा पाकिस्तानमध्ये गेले होते त्यांना कुठल्या प्रकारचं त्यांचं स्वागत एअरपोर्टला झालं होतं हे अख्ख्या जगाने बघितलंय। तरीही आपल्याला पाकिस्तानी कलाकारांना रेड कार्पेट टाकायचंय का? कोणी किती आमचा विरोध करू दे, आम्हाला देशातल्या लोकांच्या भावना, देशातल्या जनतेच्या भावना ह्या आम्हाला महत्त्वाच्या आहेत। आम्हाला कुठल्याही कलेपेक्षा आधी आमचा देश प्रिय आहे। सलमान खाननं पाकिस्तानी कलाकारांना दर्शवलेल्या पाठिंब्याचा शिवसेनेनं खरपूस समाचार घेतलाय। जेव्हा आमच्या एका जवानाचं मान कापून घेऊन गेले, त्या कुटुंबाला काय व्यथा होत असते ना, ती जरा एकदा जाऊन कळू दे। यांच्या परिवारातल्या कोणाचं नेलं असतं ना, मग कळलं असतं ना। वातानुकूलित गाड्यात फिरणार, वातानुकूलित राहणार, तुम्ही काय, तुम्हाला काय कळतं जवान काय करतोय तिथे? अरे आम्हाला काही त्यांची घृणा कलाकारांची नाहीये, द्वेषही नाहीये। मुळात ही जी लढाई चालू आहे ते पाकिस्तान सुधारणार नाही। त्यांना हे अशाच पद्धतीनं वागवलं तर निदान जे आता पंतप्रधान म्हणाले ते कळेल त्यांना। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की शिवसेना कालही विरोधात होती, आजही आहे। जिस देश ने हमसे दुश्मनी की है, हमारे निरपराध जो लोग हैं, बेगुनाह लोग हैं, उनकी हत्या की है और जगह जगह पे जो सीमा है उसका उल्लंघन किया है, तो ऐसे देश के कलाकारों के साथ और जो खिलाड़ी है उनके साथ हम कोई संबंध रखना उचित नहीं समझते। ये देश की भावना है और देश प्रेमी लोग ही समझ सकते हैं। सलमान खान ने अपने पिताजी सलीम खान जी से सलाह मशवरा करना चाहिए। याच विषयी आपण गिरीशजींशी बोलूया। गिरीशजी, जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढतो तेव्हा तेव्हा पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा पुढे येतो, याला काही विरोध करतात, काही त्यांच्या बाजूने उभे राहतात। आपल्याला काय वाटतं? हा विरोधाभास आहे जेव्हा एखादं राष्ट्र पूर्णतया सातत्याने एक स्ट्रॅटेजी म्हणून काही एक परदेशी परकीय व्यवहाराचं धोरण म्हणून काही या पद्धतीच्या कारवाया करत राहतं, त्याच्या विरोधात आपलं सरकार परराष्ट्र धोरणामधनं सातत्याने त्यांना एकटं पाडण्यासाठी प्रयत्न करतं, त्यांना दहशतवादी राष्ट्र ठरवावं यासाठी प्रयत्न चाललेले आहेत। आणि दुसरीकडे एक त्या काय परराष्ट्र व्यवहाराचाच भाग म्हणून एक पीपल टू पीपल डायलॉग अशा पद्धतीची मुवमेंट एक चालते। परंतु गेल्या काही दिवसांमध्ये असं दिसून आलं की त्याचा काही फार उपयोगच होत नाही। म्हणजे पाकिस्तान एका बाजूनी ह्या कारवाया त्यांच्या लष्करी आणि सामरिक पद्धतीने स्ट्रॅटेजिक करत राहतात आणि इकडे मात्र असं एक मुलामत दिल्यासारखं की आमचे कलाकार येऊ द्या, मग तुमचे कलाकार मग खेळू क्रिकेट वगैरे। तर हे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये थोडासा जो काही एक काय
विरोधाभास आहे, तो बंद व्हायला हवा डेफिनेटली. आणि आपल्याकडे लोकशाही आहे, आपल्याकडे मुक्तपणाने सगळेजण त्याच्याबद्दल मत नोंदवू शकतात, ही फार चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल मतमतांतर जनतेमध्ये असू शकतील, राजकीय पक्ष लोकभावना व्यक्त करत राहतात. त्यामुळे ह्याच्याबद्दल छान चर्चा, वादविवाद व्हायला हवेत आणि मग त्याच्यामधनं सरकारपर्यंत, आपल्या केंद्र सरकारपर्यंत, कारण त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत योग्य तो जनमताचा रेटा पोचायला हवा असं मला वाटतं. नक्की नक्की. पुन्हा आपण बोलणारच आहोत, मात्र आता परत एकदा बातम्यांकडे वळणार आहोत. शिवसेना शिष्टमंडळ थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट असणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मुंबईकरांची हाडं खड्ड्यांनी खिळखिळी झाली आहेत. याच खड्ड्यांनी सोमवारी एका मुंबईकर तरुणाचा बळीही घेतलाय. मात्र हे खड्डे भरण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक खड्ड्यांवरून राजकारण करण्यात दंग आहेत. तर पावसाळा संपत आला तरी मुंबईतले खड्डे मात्र संपत नाहीयेत. मुंबईतल्या जे मार्गावरील हा खड्डा मंगळवारी सकाळी बीएमसीनं भरला असला तरी या खड्ड्यानं सोमवारी रात्री 11:30च्या सुमारास कमाल खान यांच्या 21 वर्षीय मुलाचा बळी घेतलाय. या खड्ड्यात गाडी अडकल्यानं रिजवानचा तोल गेला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. रिजवानला जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढच्या उपचारासाठी सैफी हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा मृत्यू झाला. रिजवानचा मित्रही या अपघातात जखमी झालाय. ज्या खड्ड्यामुळे रिजवानचा जीव गेला तो खड्डा पालिकेनं आता भरला असला तरी गेलेला जीव परत येणार नाही. मात्र असे किती जीव जाण्याची वाट पालिका बघतीये हा सवाल रिजवानच्या कुटुंबियांनी केलाय. यही दरखास्त है, वो गड्ढे की वजह से एक्सीडेंट हुआ है, उसकी वजह से उसकी डेथ हुई. अब उसके बाद जो है उसकी डेथ हुई, उसके दूसरे दिन गड्ढा भर दिया गया और उससे पहले जो है अगर गड्ढा भर देते तो उसकी डेथ समझो होने से बच जाती. टिळक नगर रेल्वे टर्मिनस बाहेरील या रस्त्याची दुरावस्था पहा. मुंबई बाहेरून येणाऱ्यांचं स्वागत अशा खड्ड्यांनी होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये मुंबईत पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेना वगळता सर्वच राजकीय पक्ष एकत्र झाले होते. काल गदारोळ झाला. गदारोळ होऊन 24 तास उलटून गेले तरी मुंबईतल्या खड्ड्यांची जी परिस्थिती आहे ती जैसे थे असल्यासारखी दिसते. काही दिवसांपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतली असली तरी पालिकेला अजून हे खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त मिळालेला दिसत नाहीये. त्यामुळे मुंबईकरांना अशा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय. खूप अपघात पण घडले आहेत या खड्ड्यामुळे. इथे हा खड्डा पावसाळा गेल्यापासून बनवला नाहीये. आज पण पाऊस थांबला आहे तरी पण हा खड्डा अजून बनवला गेला नाहीये. गाड़ी का सस्पेंशन आउट हो जाता है वो सीन के वजह से. यहाँ के खड्डे प्लीज रिपेयर करना चाहिए लोगों को जल्द से जल्द. गाड़ी का सस्पेंशन खराब होते हैं, शॉकअप्स खराब होते हैं, इस कारण नीचे पूरा देखो खड्डा, बड़ा बड़ा खड्डा होने के कारण पूरा नीचे का घस जाता है. पालिका निवडणुकीच्या तोंडावर हे जीवघेणे खड्डे सत्ताधाऱ्यांना चांगलेच खड्ड्यात पाडू शकतात. प्रकाश अंकुशरावसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. शाळकरी मुलींचा प्रवास सुखरूप करताना त्याला रस्त्यातच हार्ट अटॅक आला. त्यातच त्याचं निधन झालं. कर्तव्य पालन करताना त्यानं विद्यार्थिनींचे प्राण वाचवले, पण दुसरीकडे वेळेत उपचार न मिळाल्यानं त्याला आपला जीव गमावावा लागला. एकाच वेळी माणुसकी आणि असंवेदनशीलता अनुभवलेल्या रेणुका स्वरूप शाळेतील विद्यार्थिनी अजूनही सुन्न आहेत. पीएमपीमध्ये पूर्णवेळ चालक म्हणून नोकरीला असणारे विनोद एकनाथ कोंडे रोज सकाळी पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेसाठी विद्यार्थिनींना वडगाव बुद्रुक इथल्या शाळेत आणणं आणि शाळा सुटल्यावर घरी सोडणं हा त्यांचा कामाचा भाग. गुरुवारी मात्र त्यांची ड्युटी अखेरची ठरली. रोजच्या प्रमाणे आपल्या विद्यार्थिनींना बसमध्ये बसवून ते निघाले. 6:30च्या सुमारास बस सारसबागेजवळ असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. मात्र ह्यावेळी देखील प्रसंगावधानता बाळगून त्यांनी बस नियंत्रित केली आणि अपघात टळला. अत्यंत वर्दळीचा असणारा पुण्यातील महालक्ष्मी मंदिरासमोरील हा रस्ता आणि याच रस्त्यावरून बस चालवत असताना वाहन चालक विनोद कोंडे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. मात्र तरीही प्रसंगावधान बाळगून या वाहन चालकाने आपल्या बसमधल्या 50 विद्यार्थिनींना किंवा रस्त्यावरील कुठल्याही वाहन चालकाला कुठलीही इजा न होऊ देता आपली बस बाजूला घेतली. मात्र या सगळ्यामध्ये विनोद कोंडे याला मात्र आपले प्राण गमवावे लागले.
हृदयविकाराचा झटका आलेला असतानाही त्यांनी रहदारीच्या रस्त्यावर गाडी सुरक्षित बाजूला घेतली. मात्र त्रास असह्य झाल्यानं त्यांना उलटी झाली आणि ते बेशुद्ध झाले. विनोद यांना होत असलेला त्रास पाहून विद्यार्थिनींनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मदतीची विनवणी केली. मात्र मदत मिळाली नाही. शेवटी मुलींनी शाळेच्या शिक्षकांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर शिक्षकांनी तात्काळ तिथे येत बस चालक विनोद यांना दवाखान्यात नेलं, पण तोवर उशीर झाला होता. 50 मुलींना त्यांनी जर समजा लक्ष दिलं नसतं किंवा अशीच गाडी सरळ चालवली असती तर काय घडलं असतं हे आपण सांगू शकत नाही शब्दामध्ये. पण स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी आमच्या मुलींना वाचवलं, गाडी साईडला घेतली आणि फार मोठं एक जाता जाता मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. विनोद यांचं वय अवघं 32 वर्ष. गेली 8 वर्ष ते PMPL मध्ये कार्यरत होते. शाळेच्या मुलींचे ते लाडके काका होते. आज आपले ड्रायव्हर काका जग सोडून गेल्यानं संपूर्ण शाळेवर दुःखाचं वातावरण आहे. वेळीच मदत मिळाली असती तर विनोद यांचे प्राण वाचू शकले असते, ह्याची खंतही लागून राहिली आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं म्हणतात. पिंपरी चिंचवडच्या DY पाटील विद्यापीठात फाईन आर्ट्स शिकणाऱ्या सिद्धी श्रीमंडलीकर या विद्यार्थ्यामुळे ही म्हण सार्थ ठरली आहे. मृत्यूनंतर तब्बल 6 जणांना जीवदान देऊन त्यानं आपलं नाव अमर केलंय. हा आहे सिद्धी श्रीमंडलीकर. वय अवघं 22 वर्ष. मूळचा मुंबईतल्या सायनचा. पिंपरी चिंचवडच्या DY पाटील महाविद्यालयात तो फाईन आर्ट्स शिकत होता. काही दिवसांपूर्वी त्याला रक्तदाबाचा त्रास झाला. त्यातच ब्रेन हॅमरेज झालं आणि सिद्धीनं या जगाचा कायमचा निरोप घेतला. पण तो हे जग मृत्यूनंतरही पाहतोय, कारण मृत्यूनंतर त्याचे डोळे दान करण्यात आले. फक्त डोळेच नाही तर 2 किडन्या, हृदय, यकृत असे त्याचे अवयवही दान करण्यात आले. मुलगा गेल्याचं दुःख बाजूला सारत सिद्धीच्या आईवडिलांनी त्याच्या इच्छेप्रमाणे अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळं 2 अंधांना हे जग पुन्हा दिसू लागलं. किडनी मिळाल्यामुळे 2 जणांचे प्राण वाचले, तर 1 हृदय आणि 1 यकृत यामुळं आणखी 2घांचे प्राण वाचले. रुबीवाला शिफ्ट केल्यानंतर त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांचं लिव्हर काढण्यात आलं. लिव्हर एका पेशंटला गेलं. त्यांची एक किडनी काढून इथेच दिली गेली. दुसरी किडनी नाशिकला पाठवली. नंतर त्यांचं हार्ट काढून मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथं एका पेशंटला त्याचा हृदयाचं रोपण करण्यात आलं आणि त्याचे 2 कॉर्निया पण 2 पेशंटला गेले. 6 पेशंटला त्यांचा फायदा झाला. मृत्यूनंतर अवयवदान केलं तर अनेकांना जीवनदान मिळू शकतं. त्यामुळे नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावं असं आवाहन डॉक्टर करतायत. अशा अवयवदानाबद्दल जे काही जागृती करायची, म्हणजे आपण जे काही जागृती करतोय वगैरे सगळ्या गोष्टी, ह्या अशा लोकांमुळे आपल्याला अजून जास्त प्रेरणा मिळू शकते. आपल्या मुलाचंच त्यांनी स्वतःचं देहदान ऑलमोस्ट केल्यासारखं झालेलं आहे. त्यांना आम्ही सलाम. त्यांची सगळे जे काही आहे ते सगळं त्यांच्यामुळेच आहे. कुटुंबातल्या सदस्याचं जाणं हा कुटुंबासाठी मोठा आघात असतो, यात शंकाच नाही. पण ते दुःख बाजूला सारून अवयवदानाचा निर्णय घ्या आणि आपल्याच अवयवांना नवा पुनर्जन्म द्या. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.